हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे मशरूम बिर्याणी. आपण आत्तापर्यंत मशरूमची भाजी ऐकली असेल किंवा चायनीजमध्ये मशरूम वापरलेलं आपण ऐकलं असेल किंवा पिझ्झावरती आपण मशरूम पाहिले असाल. तर आत्तापर्यंत मशरूमची बिर्याणी असं कुठे जास्त आपल्याला ऐकण्यात येत नाही. तर मशरूमची बिर्याणी देखील होते आणि खूप 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 सुंदर आणि चविष्ट लागते. खास करून व्हेजिटेरियन लोकांसाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे मशरूम बिर्याणी. कारण मशरूम बिर्याणी ही चवीला नॉनव्हेज बिर्याणीपेक्षा पण सुंदर लागते आणि पचायला देखील खूप हलकी असते. कारण आपण नॉनव्हेज बिर्याणी जेव्हा खातो तेव्हा आपल्याला खूप असं हेवी वाटतं, पण ही बिर्याणी खाल्ल्यानंतर तुम्हाला तसं अजिबात जाणवणार नाही, कारण ही पचायला खूप हलकी आहे. तर चला पाहूयात आपण मशरूम बिर्याणी कशी बनवायची ते. इथे आता मी एक मोठं भांडं घेतलं आहे. तर आपल्याला आता यामध्ये 4 मध्यम आकाराच्या वाट्या बिर्याणीचे तांदूळ घ्यायचे. आता हे तांदूळ मी 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 3 ते 4 पाण्यातून धुवून झाल्यानंतर आपल्याला ते भिजत ठेवायचे. तर आपण हे तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घेऊयात. आता हे पाणी बदलून आपण आहे ना पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ. तांदूळ आता मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेत. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून अर्धा तास तरी भिजत ठेवायचे. अर्धा तास नाही तरी 15 ते 20 मिनटं तरी तांदूळ चांगले भिजत ठेवायचे. इथे आता मी 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत. तर आपल्याला आता ते बारीक उभे चिरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण आता बारीक उभे चिरून घ्यायचे आहेत सगळे कांदे. आपल्या आता इथे कांदे चिरून झालेत. तर आपण आता टोमॅटो बारीक करून घेऊयात. इथे आता मी 2 मोठे टोमॅटो घेतलेत. तर आपल्याला आता ह्याची ग्रेव्ही करायची आहे. तर त्यासाठी टोमॅटो मी असे जाडेच कापणार आहे, खूप बारीक नाही कापणार आहे. तर जाडसर आपण कापून घेऊया टोमॅटो. टोमॅटोची आता आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची. तर आपण ग्रेव्ही देखील करून रेडी ठेवूयात टोमॅटोची. आता आपले कांदे बारीक चिरून झाले, टोमॅटोची ग्रेव्ही पण आपण रेडी करून ठेवलेली आहे. आता आपल्याला हे मशरूम कट करून घ्यायचे. तर आपल्याला मशरूम आहेत ना जाडसरच कट करायचे, कारण तुम्ही एकदम बारीक कट केलात ना तर मग बिर्याणीमध्ये मशरूम दिसणार नाहीत. त्यामुळे थोडे जाडच कट करायचे. इथे आता माझे सगळे मशरूम कट करून झालेत. तर मी आता ते एका बाजूला ठेवून देते आणि मग आपण पुढची तयारी करायला घेऊया. कांदा, टोमॅटो आणि मशरूम कट करून होईपर्यंत मी इकडे बिर्याणीचे राईस उकडवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं होतं. आता आपण त्याच्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये आता 1 चमचा तूप घालणार आहे. तुपामुळे ना राईस आहे ना एकदम सुटसुटीत होतो. मी जे मगाशी तांदूळ भिजत ठेवले होते ते आता मी याच्यामध्ये घालते गरम पाण्यामध्ये आणि राईस आता आपण जरा शिजवून घेऊयात. आपला राईस आता मस्त शिजत आलाय, पण एकदा आपण चमच्याने काढून तो एकदा चेक करून बघायचा आहे व्यवस्थित शिजलाय की नाही ते. ओके, आता आपला राईस शिजलाय. तर आपण तो काढून घेऊयात. राईस काढल्यानंतर ना चमच्याने असा थोडा पसरवून घ्यायचा, म्हणजे तो सुटसुटीत होतो.
आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात. सुरुवातीला इथे मी आता तेल घालणार आहे. आता मी यामध्ये घालते 1 चमचा जिरं, 2 तेजपत्ता. त्यानंतर आता मी इथे सगळा खडा मसाला घेतला आहे मिक्स, तो यामध्ये घालणार आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा घातल्यानंतर आता मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे. त्याच्यामुळे ना कांदा पटकन शिजला जातो. मीठ घातल्यानंतर कांदा चांगला हलवायचा आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे कांदा चांगला पोळला जातो, पटकन शिजतो. आपला आता कांदा चांगला पोळलाय. आता आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे आता मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहे. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे कांदा आणि पुन्हा 5 मिनिटं एक झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण काढून बघूयात. आपला कांदा तर आता चांगला पोळलाय. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत, तर आपण मसाले घालून घेऊयात. इथे मी घालते अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणा पावडर आणि इथे आता मी 1 चमचा बिर्याणी पावडर घालणार आहे. नॉनव्हेज किंवा व्हेज कोणताही बिर्याणी मसाला चालेल. चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित परतून घेते. आता यामध्ये मी घालणार आहे टोमॅटोची ग्रेव्ही, ती पण व्यवस्थित परतून घेऊयात. ग्रेव्ही चांगली परतून झाली की पुन्हा आपल्याला यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जरा ग्रेव्ही थोडा वेळ शिजू द्यायची. ग्रेव्ही आता चांगली शिजली आहे. आता आपल्याला यामध्ये मगाशी जे मशरूम कट केलेत ते सगळे मशरूम घालून घ्यायचे. आता हे मशरूम घातल्यानंतर घालून घ्यायचे. आता हे मशरूम घातल्यानंतर पुन्हा आपल्याला सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि मशरूम थोडं शिजण्यासाठी आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता आपण झाकण काढून बघूयात मशरूम शिजलेत का ते. मशरूम प्रेस केल्यानंतर पण तुम्हाला कळेल ते शिजलेत की नाहीत ते. 10 मिनटं तरी जातात मशरूम शिजायला. आता आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर एक 5 मिनिटानंतर आपली भाजी तर आता शिजले. आता आपल्याला यावरती राईस घालून घ्यायचा आहे. आता आपण सगळा राईस यावरती घालून घेऊयात. काही लोक लेअर पण लावतात, पण मी लेअर नाही लावत. मी डायरेक्टली सगळा राईस त्या भाजीवरतीच टाकते. तुम्हाला जर लेअर लावायचे असतील तर तुम्ही तशी थोडी भाजी काढून घेऊन लेअर देखील लावू शकता. राईस आता आपला सगळा याच्यावरती घालून झाला आहे. तर आपण आता बाकी सजावट करूया. तर सुरुवातीला मी यावरती फ्राय केलेला कांदा घालणार आहे. फ्राय केलेल्या कांद्यामुळे खूप सुंदर चव येते बिर्याणीला, त्यामुळे तो नक्की घाला. त्यानंतर आता मी यावरती काजू घालते. काजू देखील मी फ्राय करून घेतलेत, थोडेसे, खूप लाल नाही केले. काजूमुळे देखील खूप सुंदर लागते बिर्याणी, ते देखील नक्की घाला. आता मी यावरती घालणार आहे मनुके. मनुके मी असेच टाकलेत, तर मी ते फ्राय वगैरे नाही केलेत तेलामध्ये. मनुक्याने देखील सुंदर चव येते. आणि यावरती आपल्याला घालायचे कोथिंबीर. आता यावरती मी थोडं थोडं तूप घालणार आहे सगळीकडे. आता आपली सजावट तर झालीच. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक 15 मिनटं बिर्याणी चांगली वाफू द्यायची. तर आपण एक 15 मिनटं वाफू देऊयात. 15 मिनटं झालेत. आता मी झाकण खोलून बघते. वाव, खूप सुंदर स्मेल येतोय. तर आपली बिर्याणी आता रेडी आहे, ती आपण काढून घेऊयात आता. आपली मशरूम बिर्याणी आता रेडी आहे. खूप सुंदर स्मेल देखील येतोय आणि चव देखील येते पटकन बघितल्यानंतर खायची.
तर खूप खूप सुंदर लागते ही बिर्याणी. तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करा. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे हा. तर नक्की बनवा. बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही, कारण मशरूम शिजायला इतका वेळ लागत नाही जितका चिकन मटण शिजायला वेळ लागतो. तर ही पटकन अशी होते. घरी कोण पाहुणे येणार असतील अचानक तर बनवण्यासाठी तर खूपच सुंदर आहे आणि खूप चविष्ट लागते. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या घरी एकदा ट्राय करून बघा. खूप सोपी आहे. तर आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.